फर्स्ट टॉपिक बघणार आहोत. रिसेंटली 10वीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने जे मुलं कॉमर्सला जातील त्यांच्यासाठी अकाउंट हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि अकाउंट हा एक असा विषय आहे जो तुम्ही जोपर्यंत एज्युकेशन घेत राहणार तोपर्यंत लाईफ टाइम पर्यंत अकाउंट हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. सो अकाउंट मीन्स बेसिकली व्हॉट, तोच तुमचा पहिला टॉपिक आहे की इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सो त्याच्यामधले काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत. बेसिक टर्मिनॉलॉजी कोणते ट्रान्झॅक्शन्स मीन्स व्हॉट, कॅश ट्रान्झॅक्शन काय असतं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन काय असतं, कॅपिटल काय असतं, ड्रॉइंग्स काय असतात, गुडविल काय असते, डेटर्स काय असतात, क्रेडिटर्स काय असतात, ऍसेट्स काय असते, लायबिलिटीज काय असतात, एंट्री काय असते, त्याचं नरेशन काय असतं, बँक डेट्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, प्रॉफिट लॉस. अजून याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर अशा बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत ज्या आपण वन बाय वन बघणार आहोत. सो ह्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मिळेल फक्त एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा. सो सगळ्यात आधी बघूयात की आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे बेसिकली व्हॉट, किंवा अकाउंट हा शब्द जो आपण आपल्या रोजच्या जे स्टडी असते त्या स्टडीज मध्ये अकाउंट हा वर्ड आपल्याला फर्स्ट टाइम, की फर्स्ट टाइम 10th पास आउट झाल्यानंतर आपण कॉमर्सला ऍडमिशन घेणार आहे, फर्स्ट टाइम आपण अकाउंट हा शब्द ऐकणार आहोत. सो अकाउंट मीन्स बेसिकली व्हॉट. बघा, जेव्हा आपण कॉमर्सची गोष्ट करू, कॉमर्स मीन्स नथिंग बट अ बिझनेस. सो बिझनेस करत असताना जो बिझनेसमॅन असतो, सो बिझनेसमॅनला मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय असते की प्रॉफिट कमवणं हे त्याच्यासाठी मेन इम्पॉर्टंट थिंग असते. कारण की त्याचं मेन इंटेन्शन काय असतं की प्रॉफिट हे जसं एखादा गाडी चालवत असताना त्याला डिझेलची किंवा इंधनाची गरज असते, त्याच प्रकारे तुमचं प्रॉफिट हे काम बिझनेस मध्ये करतं. कारण की बिना प्रॉफिटचा बिझनेस करणं इज नॉट पॉसिबल. सो प्रत्येक बिझनेसमॅनला वाटतं की आपल्याला भरपूर प्रॉफिट व्हावं. सो प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा प्रॉफिट आपल्याला कळणार कसे काय की बाय द एंड ऑफ द इयर आपल्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे आपल्याला कळणार कसं, तर त्याचं सगळं आपल्याला काय करावं लागतं, अकाउंटिंग करावं लागतं. अकाउंटिंग मीन्स नथिंग बट टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स. जे काही आपण व्यवहार करणार आहे हे सगळे व्यवहार रेकॉर्ड करून ठेवणं म्हणजेच त्याला अकाउंटिंग असं म्हटलं जातं. आणि अकाउंटिंगचे बेसिक्स आहे, काही टर्म्स आहेत, बेसिक असे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तेच आपल्याला लर्न करायचे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ अ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, चालू काही प्रॉब्लेम. बघा, अकाउंटिंग स्टार्ट होतं कुठून, तर अकाउंटिंग हे स्टार्ट होतं तुमच्या ट्रान्झॅक्शन्स पासून. व्यवहार केले, आता या सगळ्या गोष्टी मी युट्यूबवरती असे भरपूर असे व्हिडिओज अपलोडर आहेत किंवा युट्यूबर आहेत जे तुम्हाला अकाउंटिंगचं, सीबीएसईच्या अकाउंटिंगचं जास्तीत जास्त तुम्हाला नॉलेज त्या ठिकाणी दिलं जातं. पण स्टेट बोर्ड वाल्यांसाठी खूप कमी असे युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक टर्मिनॉलॉजी जे एक्सप्लेन करून सांगतील मराठीमध्ये. सो आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग इन अ रिजनल लँग्वेज. मराठीमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. सो बघूयात की बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे ऍक्च्युअली व्हॉट. सो बघा, तुमच्या गव्हर्नमेंटचं जे आपल्याला बुक आहे लेवलच्या, त्या बुक मधलेच काही डेफिनेशन्स आहेत, काही मिनिंग्स आहेत, तेच मी रीड करतो, त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. सो बुक कीपिंग इज रिलेटेड टू recording of business transaction, business enterprises and other organization deals in activities which are involve exchange of money or money worth. All these activities are recorded for the purpose of taking important decision as to whether the activity are feasible, profitable and are to be continued or not. बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन केले जातात, व्यवहार. सो व्यवहार हे आतापासून सुरू नाहीये, व्यवहार हे अनादी कालापासून हे व्यवहार चालू आहे. सो आधी काय केलं जायचं, एक्सचेंज ऑफ गुड्स इन एक्सचेंज ऑफ गुड्स, म्हणजे गुड्सच्या बदल्यात गुड्स दिले जायचे, त्याला बार्टर सिस्टम म्हणतात. सो बार्टर सिस्टम मध्ये आधी जेव्हा चलन नव्हतं, व्यवहारामध्ये चलन नव्हतं, तेव्हा देखील ट्रान्झॅक्शन व्हायचे. सो ते ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने केलं जायचं, तर मला समजा त्याचे एक्झाम्पल की मला 5 किलो गहू पाहिजे आणि माझा पुढचा एक आहे त्याला 2 किलो तांदूळ पाहिजे. ठीक आहे, सो त्याच्याकडे गहू आहे, माझ्याकडे तांदूळ आहे. सो आम्ही जर एकमेकांशी डीलिंग केलं तर आमच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शन कंप्लीट होऊ शकतात. सो आधी जेव्हा चलन नव्हतं तेव्हा काय केलं जायचं की देवाणघेवाण केली जायची, वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या किंवा घेतल्या जायच्या, त्याला म्हटलं जातं बार्टर सिस्टम. सो या बार्टर सिस्टम मध्ये नंतर बॅरियर्स यायला लागले. टेक एन एक्झाम्पल की माझ्याकडे एक आय एम हॅव्हिंग अ बफेलो, माझ्याकडे एक म्हैस आहे आणि माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याच्याकडे 10 शेळ्या आहेत. सो त्या दोघांचं कंपॅरिझन करत असताना कुठंतरी त्या बफेलोवाल्याला किंवा त्या शेळीवाल्याला कुठे ना कुठे लॉस गिअर करायला लागायचा. सो हे बॅरियर्स यायला लागले, तेव्हा हळूहळू चलनाची सुरुवात झाली. पण आपण गोष्ट करतो बिझनेसची.
सो बिझनेस मध्ये मला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे सगळं रेकॉर्ड करून ठेवणं इज नथिंग बट टू मेक अकाउंटन्सी. सो या अकाउंटन्सी मध्ये काही बेसिक रूल्स आहेत, ते रूल्स आपण बघणार आहे वन बाय वन. सो अकाउंट मीन्स बेसिकली टू रेकॉर्ड ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन विच अफेक्ट टू माय बिझनेस. जो माझ्या बिझनेस वरती अफेक्ट करतो त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग करणं इज नथिंग बट टू मेक अ अकाउंटन्सी. आणि त्याच्यामध्ये आता वन बाय वन आपण कन्सेप्टलेस त्याचे डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये बुकमध्ये मिळतील. सो त्या सगळ्या मी एक्सप्लेन करत बसणार नाहीये. जर त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करत बसलो सो व्हिडिओ थोडासा खूपच लेंथी होईल. आय एम ट्राइंग टू मेक अ व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट. सो बेसिक टर्मिनॉलॉजी पासून आपण सुरुवात करूया. याच्यातला पहिला बेसिक पॉइंट माझ्यानुसार मी काढलेला आहे की ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? ट्रान्झॅक्शन बघा, ट्रान्झॅक्शन म्हणजे नथिंग बट टू मेक अ डीलिंग करणं, त्यालाच आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि टोटली दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स असतात, एक असतो कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये, ज्या व्यवहारामध्ये कॅश दिली किंवा घेतली जाते दॅट इज कॉल्ड एज कॅश ट्रान्झॅक्शन. आणि सेकंडली आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? त्याला फ्युचर पिरियड दिला जातो. एका कस्टमरला समजा मी गुड सेल केले, एका कस्टमरला मी गुड सेल केले, आता तो मला म्हणतो की सर माझं 10 तारखेला पेमेंट होईल, सो मी हे पैसे 10 तारखेला देईल. म्हणजे मला हे पैसे लगेच मिळणार नाहीत, इन फ्युचर मला त्या 10 तारखेला जेव्हा त्याची ड्यू डेट येईल त्या दिवशी मला पैसे मिळणार आहेत. पण इमिडिएटली ट्रान्झॅक्शन झालं तर मला पैसे मिळत नाहीये, दॅट इज कॉल्ड एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि बिझनेस करायचं म्हटलं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कॅश आणि उधारीवरती व्यवहार आपल्याला करावा लागतो. आज हो उद्या उधार हे असं फक्त लावायला बॅनर असतो, पण त्या पद्धतीने कोणी करत नाही. कारण की क्रेडिट ट्रान्झॅक्शन तुम्ही जर नाही केलं तर जो काही कस्टमर बेस येईल तो कस्टमर बेस तुम्हाला लॉंग पिरियड साठी मेंटेन करून ठेवता येणार नाही. सो यू हॅव टू मेक क्रेडिट ट्रान्झॅक्शन समटाइम्स. त्यानंतर आहे कॅपिटल. आता कॅपिटल ही संकल्पना बघा. कॅपिटल मीन्स व्हॉट? कॅपिटल म्हणजे आपल्या भारताचं कॅपिटल दिल्ली आहे त्या प्रकारे नाही. कॅपिटल मीन्स इन जनरल वर्ड कॅपिटल मीन्स भांडवल. जो एखादा बिझनेसमॅन असेल आपल्या बिझनेसमध्ये जे काही पैसे गुंतवतो दॅट इज कॉल्ड एज कॅपिटल. सो कॅपिटल ही संकल्पना आहे की इनिशियल इन्व्हेस्टमेंट मेड बाय द प्रोप्रायटर. जो काही बिझनेस चालवणार असो त्यांनी इनिशियल जे पैसे आपल्या बिझनेसमध्ये लावले दॅट इज कॉल्ड एज कॅपिटल. त्यानंतरची कन्सेप्ट आहे ड्रॉइंग्स. सो ड्रॉइंग्स म्हणजे आपण काढतो ते वाला ड्रॉइंग्स नाही. अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी मध्ये ड्रॉइंगच्या वर्डला एक स्पेसिफिक मिनिंग आहे, ते मिनिंग आपण बघूया. ड्रॉइंग्स मीन्स एनिथिंग दॅट हॅव बीन विथड्रॉन फॉर पर्सनल पर्पज. पर्सनल यूज साठी मी काही गोष्टी घेत असेल माझ्या यूज साठी दॅट इज कॉल्ड एज ड्रॉइंग्स. टेक एन एक्झाम्पल की एखाद्या किराणा मालाचं दुकान आहे. सो माझं किराणा मालाचं दुकान आहे अँड आय एम हॅव्हिंग सो मच ऑफ गुड्स इन माय बिझनेस. माझ्या बिझनेसमध्ये खूप सारे गुड्स असेल, खूप सारा माल असेल. सो त्याच्यातले 5 किलो साखर, टेक एन एक्झाम्पल की 5 किलो साखर मला माझ्या घरासाठी पण लागते. सो असं कधी होत नाही की ते 5 किलोची साखर मी माझ्या घरासाठी वापरली आणि त्या 5 किलोचे पैसे मी माझ्या गल्ल्यामध्ये टाकले. असं कधी होत नाही. पण ते जे 5 किलोची साखर मी कंझ्युम केली फॉर माय पर्सनल यूज त्याचे पैसे मला मिळणार नाहीत. सो त्याच्यामध्ये ज्या साखरेच्या पोत्यामध्ये मी जी इन्व्हेस्टमेंट केली होती, मी जी गुंतवणूक केली होती तेवढे 5 किलोचे पैसे मला नाही मिळणार. सो तेवढे माझं भांडवल कमी झालं, म्हणजेच त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे गुड्स. आता गुड्स ही संकल्पना काय? गुड्स म्हणजेच माल. ठीक आहे. आता प्रत्येकासाठी गुड्स ही संकल्पना वेगवेगळी असू शकते. प्रत्येकासाठी गुड्स हा वेगवेगळा असू शकतो. सो गुड्स म्हणजे बेसिकली व्हॉट? गुड्स म्हणजे अशी वस्तू ज्याच्यावरती आपण बिझनेस करतो किंवा ज्याचा आपण बिझनेस करतो. टेक एन एक्झाम्पल की मी फर्निचरचा रिटेलर आहे. मी फर्निचर कुठून तरी आणतो आणि ते फर्निचरचं जे काय असेल असेंबलिंग करतो आणि मी ते फर्निचर विकतो. सो काहीही ज्या मी वस्तू खरेदी केल्या विकण्यासाठी दॅट इज कॉल्ड एज माय गुड्स. समजा माझं किराणा मालाचं दुकान आहे. सो किराणा मालाच्या दुकानमध्ये साखर, तांदूळ, गहू, ज्वारी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी गुड्स आहेत. त्यानंतर समजा माझं पुस्तकाचं दुकान आहे. सो त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये जे पुस्तकं असतील, बुक्स जे असतील ते बुक्स ऑल्सो माय गुड्स. प्रत्येकासाठी, प्रत्येक तुमचा बिझनेस बदलला तुमचे गुड्स बदलतील. सो ज्या गोष्टीचं तुम्ही व्यवहार करता, ज्या गोष्टीचं तुम्ही खरेदी आणि विक्री करताय त्यालाच त्या बिझनेसचा गुड्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बेसिक अशी डेफिनेशन वगैरे तुम्हाला दिलेली आहे, यू कॅन रीड इट. त्यानंतरची संकल्पना आहे डेटर. आता डेटर मीन्स व्हॉट? डेटर मीन्स कस्टमर. डेटर्स म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण गुड्स विकलेले आहे ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट, ज्याला मी उधारीवरती माल विकलेला आहे, ज्याच्याकडे मला इन फ्युचर पैसे मिळणार आहे.
त्यालाच मराठीमध्ये येणेकरी असा शब्द आहे. येणेकरी, ज्याच्याकडून आपल्याला पैसे येणार आहे. द पर्सन टू हुम वी हॅव सोल्ड द गुड्स ऑन अ क्रेडिट बेसिस. आपण उधारीवरती माल विकलेला आहे, त्याला आपण म्हणतो डेटर, ज्याच्याकडून पैसे येणार. त्यानंतरची कन्सेप्ट आहे क्रेडिटर. आता क्रेडिटर मीन्स व्हॉट? डेटर आणि क्रेडिटर ह्या दोन्ही कन्सेप्ट जर तुम्ही बघितले ना, एकमेकांच्या ऑपोजिट आहे. सो क्रेडिटर मीन्स व्हॉट? की क्रेडिटर म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपल्याला पैसे द्यायचे, म्हणजे ज्याच्याकडनं आपण उधारीवरती माल खरेदी केलेला आहे आणि त्याला आपल्याला पेमेंट करायचं आहे, दॅट इज कॉल्ड एज क्रेडिटर. द पर्सन टू हुम वी आर सपोज टू मेक अ पेमेंट इन अ फ्युचर, दॅट इज कॉल्ड एज क्रेडिटर. त्यानंतरची संकल्पना आहे ऍसेट. आता ऍसेट मीन्स व्हॉट? ऍसेटला मराठीमध्ये एक शब्द आहे ऍसेट, म्हणजेच आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी, ज्याचं ओनरशिप आपल्याकडे आहे. ठीक आहे. जसं की मी बिझनेस सुरू करतोय, आता टेक एन एक्झाम्पल की माझ्याकडे भरपूर सारं फर्निचर आहे, माझ्या बिझनेस मध्ये यूज होणारा टेबल, चेअर, कम्प्युटर. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी काय आहेत? हा बोर्ड, या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या माझ्या प्रॉपर्टीज आहेत. दीज आर माय थिंग्स, दीज आर माय ऍसेट. मग ऍसेट म्हणजे अशी कोणती वस्तू जे बिझनेस मध्ये लॉंग ड्युरेशन साठी वापरली जाते, दॅट इज कॉल्ड एज ऍसेट. मी फर्निचरचा विक्रेता आहे, फर्निचर ही माझ्यासाठी ऍसेट नाहीये. फर्निचर मी खरेदी केलेला आहे विकण्यासाठी, ती माझी गुड्स आहे, ती माझी गुड्स आहे. पण ज्याला मी विकेन तो त्याच्या पर्सनल यूज साठी, त्याच्या यूज साठी तो खरेदी करणार आहे, त्याच्यासाठी ती ऍसेट आहे. म्हणजे ऍसेटची डेफिनेशन लक्षात ठेवा क्लिअरली, की माझ्यासाठी जी मी वापरणार आहे, दॅट इज कॉल्ड एज माय ऍसेट, संपत्ती आपली. ठीक आहे. आणि ऍसेट मध्ये दोन प्रकारचे ऍसेट असतात, एक टँजिबल ऍसेट असते, एक इनटँजिबल ऍसेट असते. सो टँजिबल ऍसेट म्हणजे काय? की असे ऍसेट ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना आपण बघू शकतो. याच्यामध्ये बघा आहे, पुढे तुम्हाला बघायला मिळतील. एक आहे आपली टँजिबल ऍसेट आणि दुसरी आहे इनटँजिबल ऍसेट. सो टँजिबल ऍसेट मीन्स व्हॉट? टँजिबल ऍसेट म्हणजे अशा ऍसेट ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्यांना आपण बघू शकतो, जसे की फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, कॅश आहे. ठीक आहे. या सगळ्या वस्तू आपण डोळ्यांनी बघू शकतो, ज्यांना आपण टच करू शकतो. बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, ठीक आहे, वस्तू आहेत ह्या सगळ्या. फर्निचर आहे किंवा कॅश आहे, या सगळ्या वस्तू मी बघू शकतो आणि मी त्यांना स्पर्शही करू शकतो, दॅट इज कॉल्ड एज टँजिबल ऍसेट. आता इनटँजिबल ऍसेट मीन्स व्हॉट? इनटँजिबल ऍसेट म्हणजे अदृश्य असतात, ज्यांना आपण टच करू शकत नाही, ज्यांना आपण फक्त फील करू शकतो, ज्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. याचे एक्झाम्पल्स आहेत इनटँजिबल, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, असे आहेत गुडविल, कॉपीराइट, सॉफ्टवेअर. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत, पण हे सगळे एक्झाम्पल देत बसणार नाही मी. पण टँजिबल इनटँजिबल मधला मेन डिफरन्स बघा. मेन डिफरन्स आहे, टँजिबल म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो, इनटँजिबल म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. गुडविल मीन्स व्हॉट? गुडविलचं मीनिंग आहे अ गुड नेम इन अ मार्केट. मार्केटमध्ये माझी असलेली पत, मार्केटमध्ये माझी असलेली किंमत, दॅट इज कॉल्ड एज गुडविल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे लायबिलिटी. सो लायबिलिटी मीन्स व्हॉट? आता आपण बघितले की ऍसेट म्हणजे माझी प्रॉपर्टी, ज्याचं ओनरशिप माझ्याकडे आहे. पण लायबिलिटी मीन्स व्हॉट? लायबिलिटीज मीन्स माझं देणं, माझी लायबिलिटी, माझी देयता, ज्याला आपल्याला पैसे बाहेर द्यायचे. सो लायबिलिटीजचं ऍक्च्युअली बघा, एक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, सो लायबिलिटीज मध्ये काही एक्झाम्पल्स जसे की मी बँकेकडनं लोन घेतलं, एक 15,000चं मी लोन घेतलेलं आहे माझ्या बिझनेससाठी. सो ते पैसे मला इन फ्युचर त्यांना रिटर्न करायचे. असं नाही की बँकेने पैसे दिले आणि बँक विसरून दिले, अशातला प्रकार नसतो. बँकेकडे मी पैसे घेतले, इन फ्युचर मला त्यांना ते पैसे रिटर्न करायचे, दॅट इज माय लायबिलिटी. A liability that anything which is to be paid in future, which is to be payable in future, जे आपल्याला पे करायचे, that is my liability. सो त्यानंतरची कन्सेप्ट आहे एंट्री. सो एंट्री मीन्स व्हॉट? एंट्री म्हणजे नथिंग बट टू रेकॉर्ड ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन विच इज रिलेटेड टू द बिझनेस. बिझनेसशी रिलेटेड असणारे सगळे व्यवहार रेकॉर्ड करणं म्हणजेच त्यांची एंट्री करणं. त्यानंतर आहे नरेशन. सो नरेशन मीन्स व्हॉट? नरेशन म्हणजे हे तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये, जेव्हा आपण पहिला टॉपिक स्टार्ट करू जर्नल एंट्रीचा, तेव्हा तुम्हाला ते डिटेल मध्ये कळेल की नरेशन मीन्स व्हॉट. तरी मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. नरेशन मीन्स अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द एंट्री. आपण जे काही एंट्री करणार आहे त्या एंट्रीच्या खाली 2 ब्रॅकेटच्या दरम्यान लिहिलं जातं हा वर्ड बीइंग, आणि त्याच्या पुढे लिहिलं जातं त्याचं नरेशन. नरेशन ऑलवेज स्टार्ट्स विथ द वर्ड बीइंग. बीइंग पासून त्याची नेहमी सुरुवात केली जाते. त्यानंतरची टर्मिनॉलॉजी आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे अशी अमाउंट जी की माझ्या कस्टमर कडून मिळणार नसते.
बॅड डेट्सचं शुद्ध मराठीमध्ये मिनिंग आहे, बॅड डेट्स म्हणजे माझे पैसे बुडालेले, बुडीत पैसे. बॅड डेट्स म्हणजेच बुडालेले पैसे. द अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम द डेटर इज कॉल्ड एज बॅड डेट्स. जे पैसे रिकवर होत नाहीत त्याला बॅड डेट्स असं म्हटलं जातं. आणि बॅड डेट्स हे नेहमी आपलं कोण पैसे बुडवतील, आपले डेटर्स म्हणजेच आपले कस्टमर्स हे आपले पैसे बुडवणारे असतात. सो बॅड डेट्स ही संकल्पना नेहमी कोणाशी रिलेटेड असते, डेटर्सशी रिलेटेड असते. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकाल दोन एक्सपेंडिचर आहेत, एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एक आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बिझनेस मध्ये दोन प्रकारे खर्च असतात, एक असो कॅपिटल एक्सपेंडिचर, एक असो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स व्हॉट, की माझ्या बिझनेस साठी लागणारी जी संपत्ती आहे, लागणारे जे ऍसेट्स असतात ना, त्यांना जर का मी खरेदी केली की त्याच्यामध्ये आपण पैसे गुंतवले, दॅट इज कॉल्ड एज कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल म्हणजे आपण पाहिलेलं आहे, कॅपिटल मीन्स काय असते की गुंतवणूक असते. इनिशियली प्रोप्रायटरनी आपला बिझनेस सुरू करत असताना जे काही पैसे गुंतवलेले असेल त्याला आपण कॅपिटल म्हणतो. आणि त्याच कॅपिटलचा आणखीन काय एक्सपेंडिचर असेल, जसे की मी फर्निचर परचेस केले बिझनेस करण्यासाठी, मी टेबल परचेस केला, मी कम्प्युटर परचेस केला, ठीक आहे, मी प्रोजेक्टर परचेस केला, दीज आर द एक्सपेंडिचर्स, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. म्हणजे ऍसेट्स वरती केला जाणारा खर्च तो माझा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आणि नेक्स्ट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतो की बिझनेसचं इन्कम जनरेट होण्यासाठी जो मी खर्च केलेला असेल त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जातं. रेव्हेन्यू इज नथिंग बट अन इन्कम. रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम, आणि ते इन्कम कमवण्यासाठी जो मी खर्च केलेला असेल त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जातं. जसं की ह्याचे आपण एक्झाम्पल सांगितले, तसेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे काय एक्झाम्पल्स असतील बघा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, माझा बिझनेस चालवण्यासाठी मला एम्प्लॉईची गरज आहे, सो त्या एम्प्लॉईची दिली जाणारी सॅलरी तो माझा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बिझनेस चालवण्यासाठी मला रेंट पे करावं लागतं, सो रेंट हा माझा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. बिझनेस चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो, त्या इलेक्ट्रिसिटीचं मला बिल पे करायचं आहे, तो सुद्धा माझा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे बिझनेस चालवत असताना जे डे टू डे एक्सपेन्सेस असतात ना, त्याला म्हटलं जातं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तो आहे माझा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतरची कन्सेप्ट आहे तुमची प्रॉफिट. दिस इज द मेन इंटेन्शन टू मेक अ बिझनेस. बिझनेस करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅनचं मेन इंटेन्शन काय असतं, प्रॉफिट कमवणं, हेच मेन उद्देश असतं. सो प्रॉफिट केव्हा होतो बिझनेसला आणि लॉस केव्हा होतो बिझनेसला, हे इमिडिएटली ट्रान्झॅक्शन बघून आपल्याला सांगता येणार नाही. ही कन्सेप्ट आहे, तुम्हाला नंतर कळेल, पण सगळ्यात आधी मी फक्त कन्सेप्ट सांगतो की प्रॉफिट म्हणजेच काय. सो प्रॉफिट कमवत असताना टेक एन एक्झाम्पल की मी बिझनेस करतोय, मी काही वस्तू सेल केल्या. टेक एन एक्झाम्पल की मी 1 लाख रुपयाच्या गुड्स सेल केल्या. 1 लाख रुपयाच्या गुड्स सेल केल्या. हे सेल करत असताना मला काही एक्सपेन्सेस द्यावे लागले. एक्सपेन्सेस काय काय द्यावे लागले, मला रेंट द्यावा लागला 8,000चा, मला इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यावं लागलं 2,000चं, मला एम्प्लॉईची सॅलरी द्यावी लागली 8,000ची, किंवा टेक एन एक्झाम्पल की 10,000ची मला सॅलरी द्यावी लागली. हा सगळा माझा खर्च आहे. सो हे खर्च झाले माझे टोटल 20,000 रुपये माझा खर्च झाला. तर 20,000 माझा एक्सपेन्स आहे, 1 लाख रुपये हे माझं इन्कम आहे, इन्कम, आणि हे माझा एक्सपेन्स आहे. सो इन्कम होतोय 1 लाख आणि माझा खर्च निव्वळ 20,000 होतोय. म्हणजे जो काही माझा बॅलन्स शिल्लक राहील ना, हा असेल माझा प्रॉफिट. सो बिझनेस मध्ये इन्कम मधून जे काही एक्सपेन्सेस असेल बिझनेस रिलेटेड, ते सगळे एक्सपेन्सेस वजा करता जो शेवटी शिल्लक राहतो ना, तो असतो माझा प्रॉफिट. पण या ठिकाणी कंडिशन काय आहे, जर तुमचा इन्कम एक्सपेन्सेस पेक्षा जास्ती राहिला तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. अदरवाइज ह्याच्या उलट होऊ शकतं कधी कधी. ह्याच्या उलट काय होऊ शकतं, ह्याच्या उलट आपल्याला बिझनेसना लॉस होऊ शकतो. सो लॉस कसा होतो, याचं जर उलट एक्झाम्पल मी पाहिलं की सेल, आणखीन एक ह्याचा एक्झाम्पल बघू आपण. मी सेल केलेली आहे, मी वस्तू विकली, दॅट इज द मेन इन्कम ऑफ द बिझनेस गाईज. कोणताही बिझनेसमॅन असो, बिझनेसमॅन पैसे कमवणार कसा, वस्तू विकूनच इन्कम कमवणार आहे. सो वस्तू विकल्या, टेक एन एक्झाम्पल की मी 50,000च्या वस्तू विकल्या या महिन्यामध्ये. सो या महिन्यामध्ये मला एम्प्लॉईची सॅलरी द्यावी लागली 10,000 रुपये, मला इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यावं लागलं 5,000चं, मला रेंट पे करावं लागलं 10,000चं, अजूनही असे बरेचसे खर्च आहेत. आणि मी वस्तू परचेस केल्या होत्या 40,000च्या. ज्या मी वस्तू विकतोय ते ऍक्च्युअली मी परचेस केल्या होत्या 40,000ला. म्हणजे हे एकूण एक माझे आहेत सगळे एक्सपेन्सेस आणि हे आहे माझं इन्कम. वस्तू विकून मला मिळाले पैसे ते माझं इन्कम. सो माझा टोटल एक्सपेन्स किती झाला, 40, 50, 60, 65,
65,000 रुपये माझा एक्सपेन्स झाला टोटल एक्सपेन्सेस माझा झाला 65,000. पण या ट्रान्झॅक्शन मध्ये मला इन्कम किती होते? फक्त 50,000 रुपये. याचा अर्थ मला लॉस होतोय गाइस 15,000चा, कारण की या ठिकाणी माझं इन्कम कमी आहे. माझं इन्कम फक्त 50,000 आहे आणि त्या 50,000साठी मला 65,000 रुपये खर्च करावे लागले. सो याच्यामध्ये काय झालं की माझा खर्च, माझा एक्सपेन्सेस हा माझा इन्कम पेक्षा जास्त झाला. प्रॅक्टिकली विचार करा, तेव्हा तुम्हाला ही लॉसची कन्सेप्ट कळेल. सो आजच्यासाठी बाकी सगळ्याच जर का मी कन्सेप्ट एकाच व्हिडिओ मध्ये सांगत गेलो की ते लेक्चर थोडंसं बोरिंग होईल आणि टाइम पण त्याच्यासाठी जास्त असेल. त्यासाठी या आजच्या पार्ट मध्ये आपण हे 15 बेसिक टर्मिनॉलॉजी डिस्कस केलेले आहेत. वन बाय वन ही 11 ची मी टॉपिक वाईज सिरीज सुरू करतोय. सो एंड पर्यंत बघत राहा आणि ह्याच्या प्रत्येक गोष्टी मी वन बाय वन व्हिडिओज मध्ये डिक्टेट करणार आहे. आज आपलं इंट्रोडक्शन पार्ट होता. याच्याशी रिलेटेड अजून काही जे बेसिक टर्मिनॉलॉजी असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की बघू. फक्त एवढं काम करा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि इफ पॉसिबल शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.